मंडळी, सोलापूर शहरातील गजबजलेल्या लष्करी भागात एका तृतीय पंथीयाची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली. आणि विशेष म्हणजे हत्या झालेली व्यक्ती सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होती. हत्या झालेल्या तृतीय पंथीयाचं नाव आहे अयूब सय्यद आणि वय फक्त 40 वर्ष. राहणार लष्कर सोलापूर. अयूब सय्यद हे तृतीयपंथी समाजातील एक ओळखीचं नाव होतं. ते सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात देखील केली होती. त्यांची पोस्टर, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. अयूब सय्यद सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट होतं. प्रचाराचे व्हिडिओ, प्रभागातील लोकांशी संवाद, समाजासाठी काहीतरी करायचं स्वप्न, या सगळ्यांमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत होती. त्यांच्या पोस्टला लाखोच्या संख्येने लाखोंचा प्रतिसाद मिळत होता. तृतीयपंथी समाजातील व्यक्ती महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार ही बाब सोलापूरसाठी नवीन आणि महत्त्वाची होती. अयूब सय्यद यांची अजून एक ओळख होती. अंगावर घातलेले भरपूर सोनं. स्थानिक नागरिक सांगतात की अयूब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयाचं सोन्याचे दागिने होते. गळ्यात, कानात, हातात जड सोनं घालायची त्यांची सवय होती. आणि आता प्राथमिक तपासात हेच सोनं त्यांच्या हत्येचं कारण ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही हत्या अत्यंत अमानवी होती. हल्लेखोरांनी अयूब सय्यद यांची हत्या केली. त्यांच्या अंगावरचं सर्व सोनं लंपास केलं. कानातील सोनं काढण्यासाठी कान अक्षरशः फोडून काढण्यात आले. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. या प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला आहे. सीसीटीव्ही फुटेज. सदर बाजार पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये असं दिसत आहे की शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास 3 अनोळखी व्यक्ती अयूब सय्यद यांच्या घरात प्रवेश करतात. यानंतर मध्यरात्री साधारण 2 वाजता हेच 3 जण घराबाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. तिघांवर सध्या पोलिसांनी मुख्य संशय व्यक्त केला आहे. शनिवारी दुपारी अयूब सय्यद घरातून बाहेर न आल्यामुळे आसपासच्या लोकांना संशय आला. दरवाजा उघडल्यावर आज जे दृश्य दिसलं ते अत्यंत भयानक होतं. अयूब सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की ही हत्या सोन्याच्या लुटीसाठी करण्यात आली आहे. मात्र काही प्रश्न अजूनही अनउत्तरित आहेत. अयूब सय्यद निवडणूक लढणार होते, म्हणूनच ही केवळ चोरीसाठीची हत्या आहे की यामागे आणखी काही कारण, याचा तपास पोलीस करत आहे. ही घटना तृतीयपंथी समाजासाठी फार मोठा धक्का आहे. आजही हा समाज सुरक्षित नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. राजकारणात येण्याचं स्वप्न पाहणं आजही किती धक्कादायक ठरू शकतं हे या घटनेतून समोर आलं. आता सगळ्यांची अपेक्षा एकच आहे, आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, सत्य बाहेर यावं आणि अयूब सय्यद यांना न्याय मिळावा. ही केवळ एक हत्या नाही, ही समाजासाठी एक इशारा आहे. त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.